नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 13 जूनच्या भागामध्ये रम्या आता काव्याला खोदून खोदून विचारत असते, तुम्ही ट्रूथ अँड डेअर खेळत होतात का? मग पुढे काय झालं ग गेममध्ये? कोणी कुणाला ट्रूथ विचारलं किंवा डेअर कोणी कुणाला विचारलं? अगं एखादं विचित्र डेअर वगैरे करायला सांगितलं होतं का काय? काय झालं सांग ना काव्या, असं ती परत परत विचारत असते. तर तेव्हा काव्या आता तिच्यापासून बाजूला जाते आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवा आणि पार्थला तिने पोजिंग करून दाखवण्याचं डेअर सांगितलेलं असतं. तर तेव्हा पार्थ म्हणालेला असतो की टी शर्ट काढून बेअर बॉडी दाखवायची आहे का? मग काय प्रॉब्लेम आहे? अरे जीवा चल काढ शर्ट, असं त्याने म्हटलेलं असतं. आणि तेव्हा आता काव्या जीवा डेअर पोजिंग असं बोलू लागते आणि रम्याला ते ऐकल्यानंतर त्याची काही टोटलच लागत नसते आणि ती आता मनातल्या मनात विचार करू लागते की डेअर पोजिंग जीवा, आणि ही काय बडबडत आहे आणि हिनेच जीवाला पोजिंग वगैरे करायचं डेअर दिलं नसेल ना, आणि तसंच असणार आहे. पण मग डेअर करण्याचा आणि जीवाला भाजण्याचा एकमेकांशी काही संबंध असेल का? आणि इतकं काय घडलं असणार आहे तिथे? ती काव्या इतक्या मोठ्या शॉकमध्ये गेलेली आहे, ते कोणास ठाऊक काय झालेलं असणार आहे असा ती विचार करत असते. आणि आता परत ती काव्याजवळ जाते आणि काव्याला विचारते की अगं काव्या, तू जीवाला डेअर दिलं होतंस का? हे मला कळालं, पण मग अगं पुढं काय झालं? म्हणजे जीवानं पोच दिली का? आणि काय झालं नक्की? काय झालं गं पुढे? काहीतरी झालंच असणार आहे ना? आणि पुढे गेममध्ये डेअर दिल्यानंतर नक्की काय झालं गं? असं ती सलगच विचारत असताना आता ती काव्याच्या डोक्यातच जाते आणि काव्या एकदमच जोराने तिच्यावरती ओरडते आणि अगं रम्या बास कर की, किती बडबडशील? आता डोक्यावर बसणार आहेस का माझ्या? अगं तू किती बडबडत आहेस? असं म्हणून ती जोरजोराने तिच्यावरती ओरडत असते. तर तेव्हा रम्या अजूनसुद्धा थांबतच नाही आणि तिला बोलतच असते. तर आता काव्या अजून जोराने ओरडते आणि म्हणते की शट अप रम्या, प्लीज गिव्ह मी अ स्पेस, असं ती बोलते आणि स्वतःच रागारागातून तिथून बाहेर निघून जाते. तर आता रम्या म्हणते की फार्म हाऊसवर नक्कीच काहीतरी झालेलं आहे आणि तिला ना चांगलीच काव्याची शंका आलेली असते. तर आता बघा इकडे मित्रांनो, वसुंधरा विक्रमला म्हणते की कुठून दुर्बुद्धी सुचली आणि हे चौघेसुद्धा फार्म हाऊसवरती गेले, पण मला ना खात्रीच आहे की हे ना सगळं त्या नंदिनीचंच डोकं असणार आहे. असं तिने बोलल्यानंतर विक्रम तिला थांबवतो आणि म्हणतो की अगं ताई आता बास कर, आणि आता हा विषय ना बास झाला, पुरे झाला आता, आणि तू तुझ्या रूममध्ये जा. आणि ती रम्या ना त्या काव्याजवळ बसली असेल, तिलासुद्धा तू तुझ्याबरोबरच घेऊन जा आणि ती सुद्धा नको नको ते प्रश्न विचारत बसली असेल त्या काव्याला, असं तो वैतागूनच वसुंधराला बोलत असतो. तर तेव्हा वसुंधरा त्याला म्हणते, हो रे बाबा, तुला तर ना खूपच पुळका आला आहे ना त्या तुझ्या सुनांचा. जाते मी, आणि हो रम्याला सुद्धा घेऊनच जाते खोलीमध्ये, तू बस इथे काव्यासाठी कॉफी करत, असं म्हणून ती आता रागारागानेच तिथून निघून जाते. इतक्यातच तिथं काव्या येते. तर तेव्हा विक्रम थोडासा शांतच झालेला असतो आणि त्याला काही कळेनासच झालेलं असतं. तर तेव्हा काव्याला बघितल्यानंतर तो म्हणतो, अगं काव्या, बरं झालं तू आलीस. हे बघ, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येणारच होतो, आणि घे, मस्त कॉफी केलेली आहे मी तुझ्यासाठी, घे, बरं वाटेल तुला, असं तो म्हणत असतो. तर तेव्हा आता काव्या चक्क रडत रडत विक्रमला मिठीच मारते आणि तेव्हा ती जोरजोराने रडू लागते. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, अगं काव्या, काय झालं? अगं बरं वाटेल ग जीवाला, तू नको त्रास करून घेऊस एवढा. आणि तो आता तिला विचारतो की तुझ्यामुळे काही झालेलं नाही ना, असं त्यांनी विचारल्यानंतर आता काव्याला परत तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस जीवाने जळतं लाकूड घेऊन आपल्या टॅटूवरती लावलेलं असतं आणि काव्या काही न बोलता शांतच उभी असते. तर तेव्हा विक्रम पुढे म्हणतो, अगं तुझ्यामुळे काही झालेलं नाही ना, मग कशासाठी रडायचं? अगं बाळ, काही गोष्टी ना अनावधानाने घडून जातात, आपली काहीच चूक नसते त्यामध्ये, मी समजू शकतो. आणि हे बघ, मानिनी ना आईच्या नात्याने ना तुला आणि नंदिनीला काही बोलली असेल ना, तर तिचं बोलणं मनावरती घेऊ नकोस प्लीज. आणि आता रडणं थांबवायचं, असं म्हणून तो तिचे डोळे पुसतो आणि प्लीज रडणं थांबव, असं तो म्हणू लागतो. तर तेव्हा काव्या थोडीशी हसते. तर विक्रम पुढे म्हणतो, अगं हे बघ, खूप मेहनतीने कॉफी बनवलेली आहे ना मी तुझ्यासाठी, आणि चल घे, पिऊन घे पटकन, असं म्हणून तो तिला कॉफी देतो. इतक्यातच तिथे फोन वाजतो. तर तेव्हा तो फोन जीवाचा असतो. तर विक्रम तो फोन उचलतो आणि बोलू लागतो की जीवाना फोन घरी विसरून गेलेला आहे आणि तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ना मी त्याला देतो, असं बोलत बोलत तो तिथून निघूनच जातो. आणि तेव्हा काव्या परत स्वतःला त्रास करून घेऊ लागते आणि ती डोक्यालाच हात लावते. तर आता बघा इकडे मित्रांनो, मानिनी आणि पार्थ जीवाजवळ येतात. तर मानिनीला खूपच त्रास होत असतो जीवाला त्या अवस्थेमध्ये बघून. तर इकडे बाहेर मानिनीने तर नंदिनीला बाहेर काढलेलंच असतं आणि नंदिनी तर तिथेच बाहेर दरवाजाला टेकून बसलेली असते आणि तिला तो क्षण आठवत असतो ज्यावेळेस मानिनी तिच्यावरती ओरडलेली असते की जीवाची काळजी घेण्यासाठी मला कुणाचीही गरज नाही, कुणाची सुद्धा नाही, अगदी तुझी सुद्धा नाही. आणि ते आठवून आता नंदिनी रडत असते. तर त्यानंतर आता काव्या परत आपल्या खोलीमध्ये येते
आणि तेव्हा आता तिला तो क्षण आठवतो की ज्यावेळेस विक्रमने तिला विचारलेलं असतं की तुझ्यामुळे काही झालेलं नाही ना, मग कशासाठी रडायचं. तर तेव्हा आता काव्या म्हणते की अशी कशी माझी चूक नाही, माझी चूक आहे, माझी चूक आहे असं म्हणून ती आता सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकू लागते. आणि त्यानंतर तिला टेबलवरती एक पट्टी दिसते आणि ती पट्टी काव्या आता आपल्या हातामध्ये घेते. आणि तेव्हा आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती जीवाला म्हणत असते की नंदिनी ताईला ना कळू देत ना, आणि असंही नंदिनी ताई आहे ना, तिला आपल्याबद्दल कळालं ना तर मग ती या लग्नामधून स्वतःहून मुक्त होईल आणि तिच्या पाठोपाठ ना आपण सुद्धा मोकळे होऊ. आणि हा टॅटू आहे ना, हा दिसू देत ना सगळ्यांना, नंदिनी ताईला सुद्धा दिसू देत ना तिला की तुझ्या छातीवरती कोणाच्या नावाचा टॅटू आहे ते, असं तिने म्हणून जीवावरती जबरदस्ती केलेली असते. तो क्षण सुद्धा तिला आठवत असतो. त्यानंतर मानिनी रडत असते आणि म्हणत असते की माझा जीवा जाताना वाढदिवस सेलिब्रेट करायला बाहेर गेला होता आणि येताना त्याला तुम्ही स्ट्रेचरवरती घेऊन आलात असं बोललेले असते. तो क्षण सुद्धा तिला आत्ता आठवत असतो. आणि त्यानंतर विक्रम म्हणालेला असतो की काही गोष्टी ना अनावधानाने घडून जातात, आपली काही चूक नसते त्यामध्ये, असं तो बोललेला असतो. तो क्षण सुद्धा आता तिला आठवत असतो. आणि आता काव्या म्हणते की हे सगळं ना माझ्यामुळेच झालेलं आहे, आज माझ्यामुळे जीवाने स्वतःला जाळून घेतलेलं आहे, माझ्यामुळे आज पहिल्यांदा मानिनी काकू नंदिनी ताईला ओरडल्या, माझ्यामुळे जीवाला आज हर्ट झालेला आहे, या सगळ्याला आज मीच जबाबदार आहे, असं म्हणून ती जोरजोराने आपल्या हातावरती त्या पट्टीने मारून घेऊ लागते. आणि एक एक वाक्य बोलत असताना ती एक एक पट्टी मारतच असते. तर तेव्हा पुढं ती म्हणते की जीवावरती माझं जीवापाड प्रेम आहे असंच म्हणाले होते ना मी, पण आज माझ्यामुळे जीवाची ही अवस्था झालेली आहे, असं म्हणून ती परत हातावरती मारून घेऊ लागते आणि मला याची शिक्षा मिळालीच पाहिजे असं म्हणून ती जोरजोरानेच हातावरती मारून घेत असते. आणि तेव्हा तिचा हात लालबुंद झालेला असतो. तर पुढं ती म्हणते की जीवाला त्रास झालेला आहे ना, मग मला सुद्धा त्रास व्हायलाच हवा, असं म्हणून ती परत परत स्वतःला मारून घेऊ लागते. आणि आता तिला खूप लागलेलं असतं आणि त्यामुळे तिच्या हातामधली पट्टी खाली पडते आणि ती खाली बेडवरतीच बसते. आणि आता तिचा हात खूपच दुखू लागतो आणि तिच्या डोळ्यामधून पाणीसुद्धा येऊ लागतं. तर इकडे बघा मित्रांनो, नंदिनी हळूच दरवाजा उघडून आतमध्ये बघत असते आणि तेव्हा मानिनीचं लक्ष तिच्याकडे जातं आणि मानिनी परत रागारागात उठते आणि जाऊन दरवाजाच बंद करते आणि नंदिनीला परत बाहेर ढकलते. तर तेव्हा आता नंदिनी अजून रडू लागते. तर त्यानंतर रात्री जेव्हा दरवाजा उघडून पार्थ बाहेर येतो तर तेव्हा नंदिनी तिथेच दारात बसलेले बघून पार्थला तर धक्काच बसतो. तर तेव्हा पार्थ बाहेर आल्यानंतर मानिनी परत दरवाजा लावून घेते आणि आता पार्थ नंदिनी बरोबर काही न बोलता तिथून निघून खाली जाऊ लागतो. तर आता नंदिनी पार्थला थांबवते आणि त्याच्याजवळ जाते आणि विचारते की काय झालं पार्थ, कसे आहे ते, त्यांनी डोळे उघडले का आणि जखम चिघळली नाही ना त्यांची आणि ताप उतरला आहे ना त्यांचा, असं ती सलगच विचारत असते. तर तेव्हा आता पार्थ तिला म्हणतो थोडं शांत व्हा नंदिनी, तुमच्या सगळ्या प्रश्नांचं ना एकच उत्तर आहे, त्याची जखम ही चिघळलेली नाही आणि तो शुद्धीवरती सुद्धा आलेला नाही आणि तापसुद्धा अजून उतरलेला नाही. तर ते ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. तर नंदिनी म्हणते की ताप उतरला नाही का अजून, अरे देवा, मी ना एक काम करते, पटकन ना थंड पाण्याच्या घड्या घेऊन येते, असं म्हणून ती चाललेलीच असते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की आईने ना मला तेच आणायला पाठवलेलं आहे आणि हेच तर सांगायचं होतं ना मला तुम्हाला, आईने मला आणायला सांगितलेलं आहे पण ते ना तुम्हीच घेऊन जा, असं तो तिला सांगतो. आणि म्हणजे ना त्याच कारणाने तुम्हाला आतमध्ये एंटर करता येईल आणि जीवाला ना सुद्धा बघता येईल, असं तो म्हणतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते की ठीक आहे, मी तसंच करते आणि थँक्यू पार्थ, असं ती बोलू लागते. तर तेव्हा पार्थ म्हणतो थँक्यू कशासाठी. तर तेव्हा नंदिनी म्हणते जीवा अशा अवस्थेत आहेत ना तरीसुद्धा ना मला त्यांच्यासाठी काहीच करता येत नाही आणि मला खरंच खूपच अस्वस्थ वाटत होतं, खरंच खूपच वाईट वाटत होतं, पण फक्त ना तुमच्यामुळेच मला त्यांना आता बघता तरी येईल, कदाचित त्यांची काळजीसुद्धा घेता येईल, असं ती म्हणते. तर तेव्हा पार्थ तिला विचारतो की कदाचित म्हणजे काय. तर नंदिनी सांगते की आईने ना मला जीवाच्या रूममध्ये यायला सांगितलेलं नाही ना, त्यामुळे ना मग आता आत गेल्यानंतर त्या जीवाची काळजीसुद्धा कसं घेऊ देतील मला. तर तेव्हा पार्थ म्हणतो की मग काय तुम्ही शांत बसणार आहे का. तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही नाही, मी ना माझ्या परीने सगळे प्रयत्न करणार आहे, त्या काहीही बोलल्या ना, त्यांनी माझा कितीसुद्धा अपमान केला ना तरीसुद्धा मी त्यांचा त्रास करून नाही घेणार, वाईट वाटून नाही घेणार. तर पार्थ म्हणतो की तुम्ही वाईट वाटून घेणार नाही ते ठीक आहे, पण आता आई जे काही वागत आहे ना ते तर मला अजिबात पटलेलं नाही. जीवाची जी काही अवस्था झाली आहे ना त्याला आपण सगळे जबाबदार आहोत, पण शिक्षा मात्र तुम्हाला एकटीलाच दिलेली आहे, असं तो म्हणतो. तर तेव्हा नंदिनी सांगते की आईने ना मला शिक्षा दिलेली आहे, याचा अर्थ त्यांचा सगळ्यात जास्त विश्वास माझ्यावरती आहे. आता मी ना त्यांचा विश्वास तोडला हे म्हटल्यानंतर त्यांचं असं हे वागणं स्वाभाविकच आहे ना, असं ती सांगत असते.
तर तेव्हा पार्थ म्हणतो, ते सुद्धा आहेच आणि आईची ना मला लहानपणापासून भीती आहे, ती अजूनसुद्धा आहेच. लहानपणी ना आई मला कायम जीवाची काळजी घ्यायला सांगायची. फक्त एकदा काळजी घेऊ शकलो नव्हतो मी तेव्हा आणि मला असं वाटतं की तेव्हाच फक्त आईने माझ्यावरती शेवटचा हात उचलला होता. आणि आई आमच्या दोघांच्या बाबतीत ना खूप पॉझिटिव्ह आहे आणि जीवाच्या बाबतीत आज जे काही झालं ना, जे काही घडलं ना, त्यामुळेच ती तुमच्यासोबत तोडून वागत आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते की नाही नाही, मी ना त्यांची अवस्था समजू शकते. तर तेव्हा पार्थ विचारतो की आणि तुमची अवस्थासुद्धा ना मी समजू शकतो. तुम्ही सुद्धा काही चांगल्या अवस्थेत नाही आहात आणि काळजी नका करू, जीवा येईल शुद्धीवरती. आता त्याला ताप आहे, पण ग्लानीतून एकदा बाहेर आला ना की तो पहिल्यांदा तुम्हालाच हाक मारेल, असं त्याने म्हटल्यानंतर नंदिनी थोडीशी हसते. तर पार्थ म्हणतो आणि आता तुम्ही ना रडू नका, बी स्ट्रॉंग, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर नंदिनी विचार करू लागते. तर आता बघा इकडे पार्थ खोलीमध्ये येतो, तर समोर बघतो आणि काव्या चक्क झोपलेली असते. तर तेव्हा पार्थ तिच्याजवळ जाऊन बसतो आणि म्हणतो की या तर न जेवताच झोपल्या आहेत की, आणि मी उठवू का यांना? आणि परत म्हणतो नाही, जाऊ देत, झोपू देत त्यांना. आणि परत म्हणतो की न जेवता झोपल्या आहेत, चांगलं नाही का? आणि तो आता काव्याला उठवू लागतो आणि तिला हाक मारू लागतो, काव्या काव्या उठता का, जेवण करून झोपता का? आणि तेव्हा काव्या उठत नाही. म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो की एवढ्या गाढ झोपल्या आहेत, यांना ताप तर नाही आला ना? असं म्हणून तो तिच्या कपाळाला हात लावून बघतो आणि तिला तर तापसुद्धा नसतो. तर पार्थ म्हणतो की ताप तर नाही, बघू डोळा लागला असणार आहे बहुतेक. इतक्या हट्टी आहेत की स्वतःहून बेडवर सुद्धा नाही झोपायच्या. आणि जाऊ देत, झोपू देत त्यांना, असं म्हणून तो तिथून उठत असतो. तर तेव्हा काव्या आपल्या डोक्याखालचा हात बाजूला घेते. तर तेव्हा पार्थ परत तिच्याकडे बघतो आणि तिचा हात बघितल्यानंतर पार्थला धक्काच बसतो, कारण तिचा हात पट्ट्या मारून घेऊन लालबुंद झालेला असतो. आणि पार्थ आता तिचा हात बाजूला घेऊन बघतो आणि मनातल्या मनात म्हणतो की अरे बापरे, हे वळ कसे काय उठले आहेत यांच्या हातावरती आणि कशाने तरी मारल्याचे वळा वाटत आहेत हे. आणि हा काय प्रकार आहे? काव्याने स्वतःला मारलेला आहे का? आणि नाही, त्या असं का करतील? जाऊ देत, याबद्दल ना त्यांना उद्याच विचारेन, काव्याला असं तो म्हणतो. आणि इकडे तिकडे बघून फर्स्ट एड किट शोधतो आणि त्यामधली क्रीम घेऊन तो आता झोपेत असलेल्या काव्याच्या हाताला लावतो आणि ती क्रीम लावून आपल्या बोटानेच ती तिच्या हाताला लावू लागतो. आणि मित्रांनो, पार्थ इथे आपल्या बायकोची सुद्धा छान प्रकारे काळजी घेत असतो आणि त्याने पूर्ण कुटुंब असं छान सावरलेलं असतं. तर तिच्या हाताला क्रीम लावत असताना काव्या थोडीशी जागी होऊ लागते आणि परत झोपी जाते. तर तेव्हा आता पार्थ तिच्या हातावरती फुंकर मारू लागतो. तर इकडे बघा मित्रांनो, नंदिनी जीवासाठी गार पाण्याच्या पट्ट्या घेऊन वरती येतच असते. तर चक्क जीवा दरवाजामधून बाहेर येतो आणि नंदिनीला वाटेवरतीच थांबवतो आणि म्हणतो, थांब तिथेच, थांब, माझ्याजवळ सुद्धा येऊ नकोस तू. आणि तेव्हा त्याच्या जखमेवरती पट्ट्यासुद्धा बांधलेल्या असतात. तर तेव्हा आता त्याचं ते वाक्य ऐकल्यानंतर नंदिनी त्याला म्हणते, अहो जीवा, तुम्ही असं का बोलत आहे? तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, असं नाही, असं ना आई म्हणते, बरोबर आहे ना? आणि आईने सांगितलं आणि तू ऐकलंस, याला काय अर्थ आहे का? आणि उद्या ना तुला कोणीसुद्धा माझ्यापासून दूर करेल आणि तू माझ्याजवळ येण्याचे एफर्ट्स घेणार नाहीस का? असं तो तिला प्रश्न करतो. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, नाही नाही, मी एफर्ट्स घेत आहे ना. तर तेव्हा जीवा तिला म्हणत असतो की हो, एफर्ट्स घेत आहेस का? मग आज का नाही घेतलेस? मला लागल्यानंतर तू माझ्याजवळ असायला हवी होतीस ना. जसं तुला लागल्यानंतर मी तुझ्याजवळ असतो, तुझी काळजी घ्यायला, तुला हवं नको ते बघायला. आणि दिस इज नॉट फेअर. आता मी उठलो आहे आणि तू माझ्याजवळ नाहीस, हे बघून ना मला खूपच त्रास झाला, इतका त्रास झाला ना, असं तो म्हणत असतो. तर तेव्हा त्याची जखम दुखू लागते आणि जीवा ओरडू लागतो आणि परत तो आतमध्ये जाऊन दरवाजाच बंद करून घेतो. तर तेव्हा नंदिनी धावत धावत जीवा असं बोलत एकदम तडक दरवाजा उघडून आतमध्ये जाते. तर ती आतमध्ये गेलेलं बघून मानिनी डोळे मोठे करूनच तिच्याकडे बघू लागते. तर आता नंदिनी समोर बघते तर जीवा झोपलेलाच असतो आणि हे सगळं तिच्या मनात चाललेलं असतं. तर आता मानिनी उठते आणि रागारागाने तिला विचारते की तू इथं का लिहिली आहेस? तर तेव्हा नंदिनी सांगायचा प्रयत्न करत असते. तर मानिनी परत तिला खेचत बाहेर घेऊन जाते आणि म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गं? नाही, या शब्दाचा अर्थ कळत नाही का तुला? आणि हे सगळं मी ना पार्थला आणायला सांगितलेलं होतं, असं तिच्या हातामधल्या पट्ट्या बघून तिला ती बोलते. आणि त्याने तुला सांगितलेलं आहे का? आणि माझं चुकलं, मीच आणायला हवं होतं हे सगळं, असं म्हणून ती परत दरवाजा बंद करून घेते. तर तेव्हा नंदिनी रडत रडत
बोलत असते की अहो आई हे काय करत आहे, एकदा तरी मला ना जीवाना भेटू द्या ना. तर तेव्हा आता मानिनी तिच्यावरती डोळे मोठे करूनच ओरडते आणि म्हणते की हळू बोलायचं आणि अजिबात जायचं नाही आत, असं तिला धमकावूनच सांगते आणि तिच्या हातामधल्या पट्ट्या न घेताच ती खाली निघून जाते. तर तेव्हा नंदिनी तशीच दरवाजा बाहेर उभी राहते. तर तेव्हा त्यानंतर पार्थ मानिनी जवळ येतो आणि तिला विचारतो की अगं आई तू हे काय करत आहेस. तर तेव्हा मानिनी त्याच्यावरती सुद्धा ओरडू लागते आणि म्हणते की काय करतेस म्हणजे काय, तुला जे काम सांगितलेलं होतं ते तर तू नाही केलंस ना, मग मला करायला नको का, थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या आहेत ना जीवाच्या कपाळावरती. असं ती बोलत असताना आता पार्थ तिला मध्येच थांबवत म्हणतो की नक्की तेच करत आहेस ना तू. तर तेव्हा मानिनी म्हणजे काय असं त्याला प्रश्न करते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की तुला चांगलंच माहिती आहे आई मी कशाबद्दल बोलत आहे ते, आणि नंदिनीने थंड पाण्याच्या पट्ट्या मऊ पट्ट्या केलेल्या आहेत ना. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते नंदिनीने काहीही करायला नको आहे आणि मी एकदा सांगितलेलं कळतच नाही करे तुला पण. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो अगं आई कशी वागत आहेस तू, कळत आहे का तुला, आणि हे नवीनच रूप बघत आहे मी तुझं, आणि माझी आई अशी नाही, आणि माझी आई ना सुनांशी छान वागणारी आहे, तिचे लाड करणारी आहे. कोणाचं काही दुखत असेल ना, कोणं काही प्रॉब्लेममध्ये असेल ना, तर तुझ्याशी येऊन त्याने बोलावं तर लगेचच त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, अशी आहे माझी आई. आणि आता ना तू जे काही वागत आहेस ना ते चुकीचं आहे का बरोबर आहे ते मला नाही ओळखता येत. तर तेव्हा आता मानिनी त्याला म्हणते मला सुद्धा ना अनेक गोष्टी आवडत नाहीत पार्थ, पण आजवर ज्या गोष्टी आनंदाने ॲडजस्ट केलेल्या आहेत ना का मी नाही केल्यात, आणि सगळ्यात चुका पोटात घ्यायला मी काही योगी माणूस नाही आणि देवी तर नाहीच नाही, मी एक आई आहे. आणि आईची ना 2 रूपं असतात पार्थ, आपल्या मुलांच्या आणि घरच्यांच्या सुखासाठी आनंदाने सगळं करणारी आईच असते, आणि तीच आई मुलांच्या सुखात कोणी आडवं आलं ना तर त्याला आडवं पाडायला सुद्धा कमी करणार नाही. हे बघ जीवाबरोबर मी नसताना नंदिनीवरती जबाबदारी होती, मी स्पेसिफिक तिला सांगितलेलं होतं त्याच्याकडे लक्ष ठेव म्हणून, आणि काय केलं तिने, काही सुद्धा केलं नाही ना, मग आता माझं मला बघू देत, कळालं का तुला, असं ती त्याला ओरडत असते. तर तेव्हा पार्थ परत तिला सांगायचा प्रयत्न करत असतो, तर मानिनी त्याचं काही न ऐकता रागारागातच तिथून निघून जाते. तर आता बघा इकडे मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी घंटा वाजल्याचा आवाज होतो आणि मानिनी तर जीवाच्या उशा शेजारीच खाली झोपी गेलेली असते आणि त्या आवाजाने आता ती जागी होते आणि बाहेर जाऊन ती बघू लागते. तर इकडे जीवा मात्र गाढ झोपेत असतो. तर दुसरीकडे नंदिनी जोरजोराने घंटा वाजवून देवासमोर प्रार्थना करत असते. तर तेव्हा मानिनी आणि बाकी सर्व सुद्धा तिथे जमतात आणि नंदिनीची प्रार्थना झाल्यानंतर ती आता शंख घेऊन शंख सुद्धा वाजवते. तर तेव्हा पार्थ तर धक्क्यानेच ते सर्व बघत असतो आणि वसुंधरा आणि मिथुन काका सुद्धा तिथं आलेले असतात. तर आता नंदिनी मागं वळते आणि धूप आरती सगळ्यांना देऊ लागते. तर तेव्हा मानिनी सुद्धा आरती घेते आणि पार्थ आणि बाकी सुद्धा सर्वजण आरती घेतात. तर त्यानंतर नंदिनी आरती परत देवासमोर ठेवते आणि देवाला नमस्कार करते. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की मानिनी आता नंदिनीवरती परत ओरडत असते. तिला म्हणते की तू जर खंबीर असतीस ना तर जीवा असा पडून राहिलाच नसता नंदिनी. तर तेव्हा नंदिनी मानिनीला म्हणते की मी तुम्हाला शब्द देते, जीवाना ना शुद्धीवरती आणूनच दाखवीन आणि डोळे उघडल्यानंतर ना पहिल्यांदा ते तुम्हालाच बघतील, असं तिने म्हटल्यानंतर आता मानिनीच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं. तर त्यानंतर पार्थ काव्यासमोर जातो. तर तेव्हा काव्या एकदमच काळजीपोटी पार्थला विचारते की जीवा ते ठीक आहेत का आता. तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की अजून त्याला शुद्ध आलेली नाही. तर तेव्हा आता काव्या घाबरूनच जाते आणि म्हणते की अजून शुद्धीवरती आले नाहीत का ते, आणि शुद्धीवरती ते येतील ना असं ती म्हणत असते. इतक्यात नंदिनी तिथं दारात येते आणि जीवा नक्कीच शुद्धीवरती येतील असं म्हणते. तर तेव्हा ते दोघे सुद्धा नंदिनीकडे बघतात. तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.